बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीने। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर खानपानाची माहिती आहे। बंगल्यावर खानपानासाठी 9.85 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आले। वर्षा नंदनवन देवगिरी शासकीय बंगल्यासाठी खानपान सेवा सुरू होणारे 4 वर्षांसाठी 9,85,00,000 रुपयांची निविदा काढण्यात आली आहे। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आलाय। लाठीचार्जच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने निदर्शनं करण्यात आली। अमरावतीच्या इरविन चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। उपवर्गीकरणाविरोधात आरपीआय 27 जुलैला सांगली जिल्हाधिकाऱ्यांसमोर भव्य निदर्शनं करणार आहे। 27 जुलैला सांगली जिल्हाधिकाऱ्यांसमोर खरंतर भव्य निदर्शनं करण्यात येणार असल्याची माहिती आरपीआयचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेंद्र खरात यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे। केंद्रीय मंत्री माननीय नामदार रामदास आठवले साहेब यांनी पाठिंब्याच्या महिन्यात 3 तारखेला उपवर्गीकरणाचा विषय ठराव मंजूर करून घेतला। त्या संदर्भामध्ये आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये 27 तारखेला उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे। त्याच्या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी सांगली शहरामध्ये सांगली जिल्ह्याची बैठक बोलले आणि या ठिकाणी आज उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये 27 तारखेला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे। प्रस्तावित वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाविरोधात स्थानिक चांगलेच आक्रमक झालेत। डहाणू, चिंचणी, बोईसर कोस्टल मार्ग स्थानिकांनी 4 तासांपासून अडवलाय। स्थानिकांनी वरोर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील केले। मोठ्या प्रमाणावर पोलीस दाखल झाले असून महामार्गासाठी प्रशासनाकडून जमीन ताब्यात घेण्याचं सध्या काम सुरू असल्यानं स्थानिक आक्रमक झाल्याची माहिती। लीडर्सला या रस्ता रोकोबद्दल त्यांची भरपूर चर्चा करण्यात आली। 3.5 तास चर्चा केल्यानंतरही त्यातून कुठला तोडगा निघाला नाही आणि लीडर हे रस्ता रोकोवर ठाम होते। त्यामुळे आपण त्यांना डिटेन्शनची प्रक्रिया सुरू केलेली। आता 10 ते 15 लीडर्स हे डिटेन केलेले आहेत। अजूनही रस्त्यात काही नागरिक बसलेले आहेत, त्यांना डिटेन्शनची प्रक्रिया सुरू आहे। लवकरच हा रोड मोकळा करण्यात येईल। यांच्या रस्ता रोकोच्या जे काही पवित्र्यामुळे सामान्य नागरिकांना फार त्रास सहन करावा लागतो। जसं की डहाणू आणि पालघर किंवा बोईसर यांना जोडणारा हा एकमेव मुख्य रस्ता आहे आणि स्कूल बसेस असतील किंवा लोकांना त्यांच्या कामावर येणं जाणं असेल किंवा इतरही काही कामासाठी जे काही त्यांना येणं जाणं करण्याचं होतं, तर 3.5-4 तास हा कुठेतरी रोड खोळंबल्यामुळे किंवा रोड रस्ता रोकोमुळे मोठी अडचण निर्माण झाली होती आणि त्या अनुषंगाने आपण निर्णय घेऊन आपण डिटेन करून हा रस्ता लवकरात लवकर सुरू करण्याची प्रक्रिया चालू करतो। या ठिकाणी अनधिकृतपणे हे दगड टाकायला लावलेले होते, रस्त्यासाठी दगड टाकायला लावले होते। ह्याला विरोध करण्यासाठी सर्व हे लोक या ठिकाणी एकत्र जमले होते आणि या ठिकाणी आता जे काही आंदोलकावरती जे काही अटकसत्र सुरू केलेलं आहे हे अतिशय निषेधार्थ आहे आणि ह्याच्याबद्दल आम्ही कोर्टामध्ये परत न्याय मागणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।